फीडमध्ये तुमचं स्वागत आहे. दिस इज अनघा आणि मी आज चालली आहे वडापाव खायला. वडापावच नाही, भरपूर गोष्टी खायला चालली आहे आणि मी आत्ता चालली आहे डोंबिवलीला. आता तुम्ही म्हणाल ठाण्यात एवढे वडापाव आहेत, किती फेमस शॉप्स आहेत खूप सारे. वडापाव खायला डोंबिवलीला कशाला चालली आहे? कारण मला अनएक्सप्लोर्ड जागे जायला आवडतं आणि तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायला आवडतं. सो मी आता आहे रस्त्यामध्ये, मस्त पाऊस पडतोय. लास्ट टाईम काय माहिती मी भज्यांची व्हिडिओ कवर केलेली ठाण्यातल्या, तर तुमच्यामधल्या कोणी पाहिली नसेल तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन बघा. आणि आज मी चालली आहे डोंबिवलीत. काय काय फूड मिळतं एक्सप्लोअर करायला बघूयात आपण. चलो, मस्त पाऊस पडतोय. आम्ही नवी मुंबई रोडने चाललो आहे. भिवंडी रोड पण आहे डोंबिवलीला जायला, पण तिकडे खूप ट्रॅफिक आहे सध्या पावसामुळे आणि काम पण चालू आहे. तर आम्ही चाललो आता नवी मुंबई रोडने. आत्ता मी आले कुल्हड ठेचा वडापाव आणि इकडे ऑलरेडी मेन्यू मेन्शन केलेला आहे. जे फेमस आहे इकडचं ते इकडे मेन्शन केलं आहे. आणि हे शॉप आहे इकडे, हा महापे हायवे आहे आणि इकडे शेळफाटा रोड आहे. तुम्हाला जातानाच हा दिसेल स्टॉल. आपण आज जाऊन बघूया इथे काय काय मिळतं. चलो, ऑलरेडी बघा किती गर्दी आहे आणि इथे गाड्या पण खूप साऱ्या लागल्यात. तर मला डाऊट आहे मिळेल तरी का आपल्याला वडापाव, आणि इथे लाईन लागली अख्खी. चलो जाऊया आणि बघूया. डेंजर गर्दी है. मैं अजून लाइन मध्ये उभी नहीं राहिली आहे. यहाँ पे क्या क्या मिलता है? वड़ा पाव, पेडीज, मूंग भजी, गोल भजी, मूंग भजी, मिसल, वड़ा पाव, इडली, चटनी, चाय. और ज़्यादा लोग क्या खाना पसंद करते हैं? यहाँ पे हर चीज़ पसंद करते हैं, हर चीज़ टेस्ट आपको अच्छा है. और बारिश स्टार्ट हो गई. अभी मज़ा आएगा वड़ा पाव खाने. हाय, कब आएगा मेरा नंबर? मेरी जीभ लबलबा रही है. ब्रेड पकोडा पण ठेवला आहे, पण जास्त क्वांटिटीमध्ये ना वडे जाम जातात इकडे. इथे मूग भाजी, गोल भाजी पण आहे, पण इकडे वडा जो आहे ना बेस्ट आहे. तर येईल माझा नंबर फायनली. तुम्हाला इकडची टेस्ट कशी वाटते? नाही, खूप छान आहे. म्हणून तर आम्ही वेळोवेळी इकडे आलं ना तर वडापाव खाऊनच जातो, ठेचा वडापाव. तुम्ही किती वर्षापासून इकडे येताय? कमीत कमी 10 ते 12 वर्ष झाले. आणि जाता येता आम्ही इथं वडापाव आणि चहा पिऊनच जातो. ते ठेचा वडापाव हा फेमस आहे. आपको यहाँ की टेस्ट कैसी लगी? अच्छा टेस्ट है यहाँ का और बहुत सारी पब्लिक आती है यहाँ खाने के लिए. आत्ता वडापाव आला मस्त गरम गरम. तिथे तुम्ही बघितलंच आहे किती गर्दी आहे. पहिला मिरच्या नाही दिल्या. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ठीक आहे, ठेचा वडापाव म्हणजे मिरच्या आहेत, बट तिथे एवढी गर्दी होती ना, मी मस्त आता समोर मस्त डोंगर विंगर आहेत, झाडं आहेत, मस्त निसर्गात येऊन खातोय. आता ह्याच्यात टाकलेलं आहे त्यांनी गोड चटणी आहे, ठेचा आहे आणि तो खूप तिखट दिसतोय मला. खाऊन बघूया, मस्त गरम आहे. मस्त आहे. गोड चटणी, ठेचा, त्यातलं फिलिंग जे आहे ना आतलं वड्याचं, कमाल भारी, एकदम मस्त आहे. हा खूप जणांनी ट्राय केला असेल जर ते लोक डोंबिवलीत असतील. बाकीच्या लोकांनी जर ट्राय केलं नसेल तर इकडे येऊन नक्की ट्राय करा, खूप भारी आहे. बापरे, एवढा डेंजर तिखट होता ना तो वडा. म्हणजे मी ठेचा टाकलेला, मिरची नव्हती दिली, मला वाटलं की नसेल एवढं तिखट आणि मी त्याच्यावर अजून मिरची खाणार होती. म्हणजे किती अजून एक्स्ट्रीम स्पायसी झालं असेल. घाम आला मला, लिटरली घाम आला आहे. लेजिट तिखट होता. गोड चटणी खूप भारी होती. गोड चटणीमुळे अजून त्याची टेस्ट डब्बल झाली. आत्ता मी आहे डोंबिवलीला जायच्या रोडला. शेळपाट्यावरनं डायरेक्ट सरळ आलो ना की इकडे एक फेमस हॉटेल आहे, शालू हॉटेल. त्याच्या साईडला वडापाव आणि एक चाट काउंटर आहे छोटंसं. ते आज मी तुम्हाला दाखवते. इतकं भारी चाट मिळतं ना. आणि आम्ही इकडे आलो तर इकडे वळतोच, कारण इथे टेस्ट एवढी भारी मिळते ना, म्हणजे असा चाट मी कधीच खाल्लेला नाही आहे. इतकं भारी टेस्ट असते. सो आता जाऊन बघूया
इकडे आलं हॉटेल शालू आणि आपण इकडून पुढे जाणार आहोत. इकडूनच सरळ सरळ बघा. हा आहे शिळफाटा रोड आणि इकडे आहे राधाकृष्ण पाणीपुरी सेंटर. इकडे आम्ही लास्ट टाइम आलेलो. हे अंकल खूप भारी बनवतात. पाणीपुरी, सेवपुरी, दहीपुरी, रगडापेटीचं दही पापडी चाट. सो असा आहे ह्यांचा स्टॉल आहे छोटासा. हा आहे पाणीपुरीचा स्टॉल त्यांचा. आम्ही मस्त इकडे रगडा पॅटीस घेतला आहे आणि पूर्ण माल इकडे असं एवढ्या पुऱ्या बघून मला असं वाटतं की हे खूप चालणारं शॉप आहे, कारण सेल होतात तेवढा म्हणून त्यांनी एवढ्या सगळ्या पुऱ्या लावून ठेवल्यात. अरे लगेच बनलं पण झप 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 झप. कितने साल से बना रहे हो? यहाँ पे ही है, यहाँ पे ही है 5 साल से. 3 साल से मिला है. तो झालंय आपलं आता रेडी रगडा पुरी. रगडा पॅटीस आहे. मस्त पाणी टाकलंय थोड्या स्पायसीनेससाठी. एवढा तिखटदार वडापाव खाल्ल्यानंतर मला हे आंबट गोड काहीतरी खायचं होतं म्हणून मी चाट खायला आली इकडे. हे आहे रगडा पॅटीस आणि मस्त टेम्पटिंग दिसतं. मी खाऊन दाखवतेच तुम्हाला, सांगते कसं आहे. भारीच टेस्ट एवढी मस्त आहे ना. आंबट गोड आहे, फुल ऑन स्पायसी पण आहे आणि स्पायसीपेक्षा टँगी आणि गोड टेस्ट आली. खूप भारी आहे. ही डिश 30 रुपीजची आहे. खूपच स्वस्त. मी खातच राहणार आहे. तुम्ही शिळफाटा रोडने डोंबिवलीला झाले असाल तर इकडे नक्की विजिट करा. इधर का टायमिंग क्या है? 3 से 12. 3 से रात 11:30 तक राहते. हे इकडे दुपारच्या 3 पासून रात्री 11:30 पर्यंत असतात. सो डू विजिट दिस स्टॉल आणि मी लिंक पण टाकून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा जो स्टॉल होता ना ह्याच्या एक्झॅक्ट बाजूला इकडे वडा मिळतो. तर इकडे पण गर्दीच दिसते मला. जाऊन बघूया आत काय काय मिळतं. फक्त वडापाव मिळतो. एकाच टाईपचा वडापाव ना. मला एक वडापाव द्या. ही इज व्हेरी बिझी. सी इज हँड्स. काय फटाफट फटाफट वडे टाकतात. एका साईडला बनतायत, एका साईडला टाकतायत. आणि इकडे मस्त मिरच्या ठेवली. किती वाजता ओपन होतं? 4:30 ते 10:30 असतं हे ओपन. आणि इकडे किती क्वांटिटीमध्ये बनतात तुम्ही बघितलं. विकतात पण किती क्वांटिटीमध्ये बघा किती बनलेत. गरमागरम आहेत मस्त. आणि ह्यांचा पण ते स्पीड बघा किती पटापट करून ते पार्सल करतात. मला किती वर्ष झाली या शॉपला? 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून चालू आहे. पार्सल घेऊन मी बाहेर आले आणि ह्यांनी बघा काय दिलं आहे. चुरा आणि कांदा. हा फर्स्ट टाईम मी बघितला आहे, कारण मी कधी खाल्ला नाही आहे ठाण्यात वगैरे. आणि ह्यात आहेत चटण्या टाकलेल्या आहेत. चुरा आणि कांदा पण आहे. बघूया कसा लागतो. सब पाव वड्यापेक्षा मोठा आहे. आता खरं बोलायचं की खोटं बोलू. तिकडचा जो वडा खाल्ला मी, कधी कुठला होता तो? ठेचा वडापाव. ठेचा वडापाव जो खाल्ला मी तो इतका स्पायसी होता की असं मस्त वाटत होतं ना खायला. म्हणजे असं पावसात फील येत होता. हा पण मस्त आहे नो डाऊट. ह्यात कांदा वगैरे टाकला खूप भारी लागतं आहे. चटण्या पण मस्त आहेत. हा फिका लागतो आहे. ओव्हरऑल टेस्ट इज नाईस. ट्राय करायला काय हरकत नाही. खूप भारी आहे. आता गर्दी बघा. मी आल्यानंतर परत गर्दी वाढली इकडची. आता आम्ही जो वडापाव खाल्ला ना तो पण भारी होता नो डाऊट. आम्ही ॲक्च्युली या रोडने नेहमी येतो ना तर तेव्हा आम्ही इथे वळतो तर तो आम्ही खातो. आणि इकडे ॲक्च्युली असा प्लॅन नव्हता ॲज सच की आम्ही येऊ खाऊ वगैरे. बट आम्हाला तुम्हाला दाखवायचं होतं ॲक्च्युली. त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि हा टेस्ट केला. आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. डोंट वरी. तुम्हाला पण इथे टेस्ट करायला तुम्ही येऊ शकतात. हां तर त्या शॉपच्या बाहेर त्याचं ॲज सच असं काही नाव नव्हतं.
तर आम्ही नेहमी तिथे वळतो पण कधी नाव नाही बघितलं. मेन्यू कार्ड वगैरे काही नाही, फक्त वडाच मिळणार आहे तिकडे तुम्हाला, वडापाव आणि चटणी, बस त्याच्यासाठीच ते फेमस आहे. फायनली मी आली आहे पावभाजी खायला परिवार हॉटेलमध्ये. दिस इज दिलसे परिवार हॉटेल. हे आहे डोंबिवली शेळफाटा रोडला, तर तुम्हाला जातानाच लागणार आहे. आणि इकडची पावभाजी खूपच अमेझिंग आहे. आपण आज जाऊन खाऊया मस्त पावभाजी. आता मी आत आली आहे आणि मी ऑर्डर केली इकडची पावभाजी. स्पेशल आहे ही वेज पावभाजी आणि खूप गरम गरम आहे. तर आपण ही टेस्ट करून बघूया. मस्त थपथपीत पाव आहेत बटरवाले. आता आपण मस्त कांदा वगैरे टाकूया. लिंबू आणि हा थपथपलेला पाव. बटर बघा किती आहे. आय स्वेअर माझं वजन वाढणार आहे. टेस्ट करूया. मस्त आहे, खूप मस्त. म्हणजे बटरची टेस्ट तर ऑब्व्हियसली येते पावाची. ह्याच्यावर आम्ही बटर नव्हतं टाकायला सांगितलं कारण खूप बटरी झालं असतं, पण तुम्ही टाकू शकता. टेस्ट मस्त आहे, फ्रेश आहे. आता आम्ही पूर्ण खाऊन घेतो, मग तुम्हाला मी भेटते. इथे AC आणि नॉन AC सेक्शन्स दोन्ही आहेत, सो यू कॅन सिट एनीवेअर यू वॉन्ट. आणि आत्ता खूप गर्दी पण झाली आहे. लाईक बाहेर एवढ्या कार्स इकडे लागलेल्या आहेत ना, खूप लोक येतात इथे जेवायला. आता मी चाललो आहे आमच्या घरी. आणि तुम्हाला डोंबिवलीमध्ये तुम्ही राहत असाल किंवा डोंबिवलीमधले तुम्ही कुठले फूड एक्सप्लोअर केलं असेल, काहीही असेल, चाट, वडापाव, साला खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा, आम्ही येऊ परत. आणि आमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पण आहे, सो गो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम. इकडे मी मेन्शन करते आमचं इंस्टाग्राम ID, सो जाऊन चेक करा. ओके, बाय.